केंद्र सरकार घोषणा केलेल्या चालक विरोधी कायद्याचा जाहीर निषेध। यावेळी असलेल्या उपस्थित वाहतूक संघटना महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद, इरफान शेख, रियाज कुंटे, यासीन मुल्ला, आबासाहेब शिंदे, हमीद बागवान, शंकर राऊत, इम्रान शेख, जुबेर बागवान, इरफान बागवान, शाहनवाज शेख, जुबेर बागवान व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। संघटनाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे की इतरही महामार्गावर करण्यात येणार आहे। आम्ही याच्या पुढे पूर्ण जिथे जिथे महामार्ग असेल तिथे तिथे महासंघ रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि पूर्ण भारतभरात आंदोलन छेडणार। चालकों के सम्मान में, चालकों के सम्मान में संघटनांनी एकत्रित येऊन जे अमित शाह साहेबांनी नुकताच एक कायदा पास केलेला आहे हिट अँड रनच्या अनुषंगाने 5 लाख रुपये चालकास दंड व 10 वर्षाची शिक्षा, त्याच्या निषेधार्थ मी पहिला माझं लायसन्स तोडतो आणि या शासनाचा मी निषेध करतो। कारण की माझ्या हातून 5 लाख रुपये आणि 10 वर्षाची शिक्षा ही मला मान्य नाही, त्यासाठी आम्ही हे निषेध आंदोलन आज करत आहोत। चालकों के सम्मान में, चालकों के सम्मान में हे कायदा लागू झाल्यावर कशी 10 लाख रुपये राहिले असते तर ड्रायव्हिंग कशाला करते, घरात बसते, हमाली करते, गाडी याच्या म्हणण्यावर तुमचं आता काय? हे कायदा रद्द झाला पाहिजे। हे कायदा चालत नाही आणि हे कायदा केल्यानंतर लेकरं बाळा काय खाणार? 10 वर्ष ड्रायव्हर त्याला 10 वर्ष पगार, त्याचे 5 लाख रुपये गोळा होत नाही वर्षात, 10 लाख रुपये कुठून देणार तिने? आक्रमक भूमिका घेत हैदराबाद या ठिकाणी रास्ता रोकोची भूमिका घेतली आहे। काय विषय आहे? वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य कडकपणे निदर्शन आणि निषेध व्यक्त करत आहे की जे आपण भारत सरकारने जे कायदा हिट अँड रनचा कायदा लागू केलेला आहे, जे अमित शहाने कायदा संसदेमध्ये पास केलेला आहे, ते कायदा पूर्णपणे वाहन चालकांचे विरोधात असून हे काळा कायदा विरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ रस्त्यावर उतरलेला आहे आणि हे लढाई जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत महासंघाची लढाई रस्त्यावर असणार आहे आणि रस्त्यावर याच प्रकारे आम्ही आंदोलन आणि निदर्शने पूर्ण भारतभरात आणि पूर्ण राज्य आणि भारतभरात असले तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे। हे फक्त इशारा आहे की अमित शहाने जे कायदा लागू केला आहे, पास केलेला आहे, ते मागे घेण्याचा तुम्हाला अल्टिमेट देण्यात येत आहे। नाहीतर पूर्ण भारतभरात पूर्ण चालक जे 20 करोड चालक आहे ते चालक रस्त्यावर जेव्हा उतरणार तेव्हा पूर्ण भारत बंद होऊन पूर्ण आज भारताची जे आपण जे अन्न खातात आणि जे वाहतूक आहे हे पूर्ण वाहतूक आम्ही पूर्णपणे विसरून आणणार, याचा आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघ एक निर्धार घेऊन आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि पूर्ण महासंघाचे पदाधिकारी आणि पूर्ण चालक रस्त्यावर आलेले आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आतापर्यंत जे काल परवा बिल पास झालेलं आहे मोदी सरकारच्या काळामध्ये, इथून पुढे ड्रायव्हर लोकांची सहजासहजी बिल होत होती, त्यांच्या हातनं काय जाणून बुजून कुठला गुन्हा घडत नव्हता, त्यांच्या हातून कुठला जाणून बुजून गुन्हा घडत नव्हता। एक अपघात म्हणा, ॲक्सिडेंट म्हणा, नकळत किंवा वाहनाच्या आपल्या भावनेच्या भरात जे घडत होतं ते घडत होतं, पण त्यांनी जे बिल पास केलेलं आहे आम्हा सर्व ड्रायव्हर बांधवांच्या एकदम काळजावर घाव घातलेला आहे। हे 10 वर्षाची सजा, 7 लाख रुपये आमच्यासारखा ड्रायव्हर माणूस द्यायचं का? आमच्यासारखा ड्रायव्हर माणूस 4-5 हजार वर राबणारा माणूस, या देशाची नस असणारा माणूस, या देशाची लाईफलाईन असणारा माणूस हे पैसे कुठनं देणार? आणि कुठं ना बायका लेकराला उघड्यावर ठेवून आम्ही कुठनं 10 वर्षाची सजा कापणार? आमच्यासारख्या गरीब माणसाचा या सरकार विचार करणार आहे का? देशभरात सगळं आम्ही बंद करून देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था ठप्प करू आणि ड्रायव्हर व्यवस्था आणि ड्रायव्हर संघटना ही काय किरकोळ नाही। आम्ही जर थांबलो तर अख्खा देश थांबेल। जसं शेतकरी आहे तसं आम्ही ड्रायव्हर माणूस आहे। ही 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये कुठून म्हणून आम्ही देणार? आमचं इथं रोजचं चूल पेटायचं मुश्किल झालेलं आहे। तुम्ही काय बी म्हणाला येईल ती बिल पास करणार, विरोधकाची तुम्ही आमदार निलंबित करणार, मनाचा कारभार चालू आहे, लोकशाही चालू आहे, मग आम्ही काय करावं? कोणाच्या तोंडाला बघावं? आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।